नमस्कार. उन्हाळा आहे, कैरीचे आणि आंब्याचे दिवस आहे म्हटल्यावर कैरीपासून किंवा आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ तर बनलेच पाहिजे. म्हणून मी आज बनवते आहे जेवणाच्या पंक्तीत असणारी कैरीची भाजी. एकदम मस्त गोड आंबट अशी भाजी असते आणि खायला खूपच छान लागते. त्यासाठी मी 2 कैऱ्या घेतल्या आणि त्या छान धुवून घेतल्या. त्यानंतर कट करून घेतल्या. आवडेल त्या स्लाइसमध्ये तुम्ही त्यांना कट करून घ्या. त्यानंतर एक कढई घेतली. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं आणि मोहरी टाकली. ते व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत. मस्त अशा त्या कैऱ्या टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये. सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जिरं आणि मोहरी जी आहे ती व्यवस्थित कैरीसोबत मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. थोड्या वेळामध्ये बघत राहायचं कारण की ज्या कैऱ्या आहेत त्या खाली लागल्या नाही पाहिजे यासाठी. म्हणून मध्ये-मध्ये उघडून त्याला व्यवस्थित हलवत राहायचं. आता व्यवस्थित ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या अर्ध्या शिजल्या आहेत. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे गूळ. मी इथे 1 वाटी टाकला आहे. तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर जो गूळ आहे तो थोडासा जळूनही जाऊ शकतो. म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस जो आहे तो थोडा बारीकच ठेवायचा. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे परत थोडा वेळ जे आहे छानपैकी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे गूळ तोपर्यंत वितळून जाईल. त्यानंतर बघा अशा पद्धतीने गूळ बऱ्यापैकी वितळला आहे. जर गूळ वितळताना तो खाली लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता. आणि बघा आता हे थोडं शिजत आलंय पण थोडंसं घट्ट करण्यासाठी मी याला अजून थोडा वेळ शिजवणार. 5 ते 10 मिनिटं ठेवणार आणि मग ही जी भाजी आहे कैरीची ही मस्त अशी रेडी होऊन जाणार. तर बघा 10 मिनिटं मी याला शिजवते आणि त्यानंतर बघा आपली कैरीची भाजी जी आहे ही मस्तपैकी तयार झालेली आहे. आता हिला छानपैकी थंड करायची आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची. तर ही जी भाजी आहे ही 8 ते 10 दिवस आरामात टिकते. कुठल्याही भाजीसोबत आपण हिला सोबतीने खाऊ शकतो. इतकी ही सुंदर लागते. एकदम गोड आंबट भाजी असते आणि एकदम छान लागते. भरपूर लग्नांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी कैरीची भाजी जी आहे ही आवर्जून मेन्यूमध्ये ठेवली जाते. तर तुम्ही ही भाजी जी आहे ही नक्की करून बघा. तुम्हाला हे नक्की आवडेल. तर अशी ही भाजी तुम्हाला जर आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.